ओम श्री कुलदेवताई नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आणि आपण पाहत आहात शब्दग्रंथ मराठी हा आपला यूट्यूब चॅनल. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्री या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं. तर यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये रविवार 15 ऑक्टोबर 2023 पासून या नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर आज आपण या नवरात्रीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत, तसेच स्त्रियांनी कोणती कामं चुकूनही करू नयेत याच्याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला माहिती जाणून घेऊया. नवरात्रीमध्ये नवदुर्गेच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. नामस्मरण, जप, आराधना, उपासना केली जाते. मनोभावे आणि श्रद्धापूर्वक भक्ती केली जाते. त्याचबरोबर अनेक जण या नवरात्रीत विशेष व्रत आचरत असतात. तर हे व्रत आचरत असताना काही नियम आणि गोष्टींचं भान देखील आपल्याला राखावं लागतं. नवरात्र व्रताचे नियम माहीत असणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते नियम काटेकोरपणे पाळावेत. आता कोणते नियम आहेत ते पाहूया. चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीत विशेष व्रत आचरण्यात येतं. व्रताचरणामुळे तन, मन आणि आत्मशुद्धी होते आणि व्यक्तीचा अध्यात्माकडील कल वाढतो. आध्यात्मिक आवड निर्माण होते. तसेच नवरात्रीतील व्रताचे शारीरिक, मानसिक आणि धार्मिक दृष्ट्या अनेक लाभ देखील मिळतात. नवरात्रीचे व्रत आचरण करत असताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. अन्य वेळी सकाळपर्यंत झोपलं तरी देखील चालू शकतं. मात्र या नवरात्रीत हा नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण नवरात्रीत ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म आटोपून घ्यावीत. यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर शास्त्रोक्त पद्धतीनं देवी मातेचं पूजन करायचं आहे. देवीचं पूजन झाल्यानंतर नामस्मरण, जप, मंत्र, श्लोक पठण करणं अत्यंत उत्तम मानलं जातं. या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गा देवीचं पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो आणि आपल्याला देखील या नवरात्रीच्या काळामध्ये देवीचं पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करायची आहे आणि हा नियम देखील आपल्याला अवश्य पाळायचा आहे. यामुळं आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती देवी मातेचा कृपाशीर्वाद राहणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी देखील मातेच्या आशीर्वादाने येणार आहे. नवरात्रीत व्रताचे आचरण करत असताना बटाटे किंवा तळलेला कोणताही तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. व्रताच्या कालावधीमध्ये बटाटा जर अधिक प्रमाणात जर खाल्ला तर आपल्या शरीराचं स्थूलत्व वाढू शकतं आणि यामुळे आपल्याला आळस देखील येऊ शकतो. तसेच तळलेले तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळं अपचन होऊन पोटाचे आजार देखील उद्भवू शकतात. याशिवाय कांदा, लसूण यासारखं तामसी पदार्थ खाणं देखील या नवरात्रीमध्ये आपल्याला टाळायचं आहे. नवरात्रीतील व्रताचरण कालावधीत सकस, सात्विक, पचायला सोपा आणि हलका आहार आपल्याला घ्यायचा आहे. या नवरात्रीच्या काळात काही गोष्टी करणं निषिद्ध किंवा वर्ज्य मानल्या जातात. नवरात्रीचे व्रताचरण करत असताना या कालावधीमध्ये नख काढणे किंवा केस कापणे हे टाळायचं आहे. त्याचबरोबर कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नये. वाणी संयमित आणि शांत ठेवायची आहे. खोटं बोलू नये. कोणाचा देखील अनादर करायचा नाही. तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गुलाबजल आणि नीम मिसळायचं आहे आणि आंघोळ करायची आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नवरात्रीत व्रताचरण हे निर्मळ आणि प्रामाणिकपणे करायचं आहे. त्याचबरोबर या नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या श्लोकाचे पठण करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र आपण ते योग्य प्रकारे करत असल्याची खात्री करावी आणि मगच ते करायचं आहे. आणि जर तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाकडून करून घेतलं तरी देखील अतिशय उत्तम. तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहावी, आनंद राहावा, सुख समृद्धी नांदावी असे जर वाटत असेल तर तुम्ही या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये कोणतीही प्रकारची भांडणं, वाद, मतभेद किंवा कोणत्याही प्रकारचा क्लेश होणार नाही याची देखील काळजी करायची आहे. तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये खास करून महिलांचा अनादर करायचा नाही. अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे. मात्र या दिवसांमध्ये विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. नवरात्री हा एक सण असा आहे ज्यामध्ये दुर्गा देवींच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा. तसेच या नवरात्रीत उपवास करत असताना महिलांनी काही चुका करणं देखील अवश्य टाळायचं आहे, जेणेकरून त्यांनी या नवरात्रीत केलेल्या व्रताचे त्यांना अपेक्षित फलप्राप्ती होणार आहे. आणि त्यांच्याकडून कळत नकळत चुका या जर झाल्या तर त्यांनी कितीही उपवास केला, व्रत केले किंवा देवीची आराधना केली तरी देखील त्यांना अपेक्षित फळ मिळणार नाही.
तर त्यातील पहिलं जे काम आहे ते म्हणजेच जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर घट स्थापित केला असेल किंवा माताची चौकी किंवा अखंड ज्योत जर लावली असेल तर त्याच्यासोबत एक व्यक्ती राहणं आवश्यक आहे. या 9 दिवसाच्या दरम्यान एका व्यक्तीनं आपल्या घरात राहणं आवश्यक आहे आणि महिलांना दिवसा झोपण्याची सवय असते. तर या उपवासात दिवसा झोपायला देखील मनाई आहे. त्यामुळे महिलांनी दिवसा झोपायचं या 9 दिवसामध्ये टाळायचं आहे. श्रद्धेने आणि मनापासून केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानलं जातं आणि कोणतेही व्रत असू द्या किंवा कोणतेही कार्य असू द्या, ते अगदी मनोभावे आणि प्रामाणिकपणे जर केले, तर त्याची आपल्याला लवकर फलप्राप्ती होते. नवरात्रीत 9 दिवस केल्या जाणाऱ्या या व्रताचे पालन करत असताना स्त्रियांनी काही चुका करणं देखील अवश्य टाळायचं आहे. ज्या चुका त्या टाळल्यामुळं त्यांनी केलेल्या व्रताची फलप्राप्ती त्यांना होणार आहे. जर त्यांच्याकडून या चुका झाल्या, तर त्यांनी कितीही उपास-तापास केले, तरी देखील त्यांना याचे फळ मिळणार नाही. तर याच्यातील जी पहिली जी चूक आहे, ती म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर घट स्थापित केला असेल, बसवला असेल किंवा माता की चौकी किंवा अखंड ज्योत जर तुम्ही लावली असेल, तर त्याच्यासोबत एका व्यक्तीनं राहणं आवश्यक आहे. या दरम्यान 9 दिवस एका व्यक्तीनं आपल्या घरात राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर उपवास जर तुम्ही धरत असाल, तर तुम्ही दिवसभर झोपणं देखील टाळायचं आहे. तसेच या नवरात्रीच्या काळात काम भावनेवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. नवरात्रीच्या काळात महिला आणि पुरुषांनी दोघांनीही ब्रह्मचर्य पाळावे. शक्य असेल तर स्वतंत्र बेड वापरावा. तसेच जर उपवास जर करत असाल, तर या काळामध्ये आपल्या रागावर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं आहे. नवरात्रीमध्ये स्त्रियांनी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत. नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या बाजूला कलश स्थापन करावा, कारण कलश स्थापन करणे हे शुभ मानलं जातं आणि यामुळं धनप्राप्ती होते. नवरात्रीमध्ये ज्या स्त्रियांनी उपवास धरला आहे, तर त्या स्त्रियांनी दुर्गा मातेसमोर 9 दिवस अखंड दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये स्त्रियांनी आपल्या घरामध्ये भांडणं, वादविवाद होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. तसेच या 9 दिवसात स्त्रियांनी परगावी देखील जायचं नाही आणि गावाला जर जाणार असेल किंवा जाणं जर झाले, तर संध्याकाळपर्यंत आपल्या घरी परत यावं. त्याचबरोबर नवरात्रीत स्त्रियांनी घरामध्ये मांसाहार होणार नाही याची देखील अवश्य काळजी घ्यायची आहे. तसेच घरातील पुरुष मंडळी यांनी मद्यपान आणि मांसाहार करायचा नाही. कारण या सर्व वस्तू दुर्गा मातेला आवडत नाहीत आणि त्यामुळं आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत. तसेच नवरात्रीमध्ये स्त्रियांनी ब्रह्मचार्याचे पालन काटेकोरपणे करायचं आहे. नवरात्रीत उपवास धरणाऱ्या स्त्रियांनी गादी, पलंग यावर झोपायचं नाही. त्याचबरोबर त्याच्यावर बसू देखील नाही. 9 दिवस आपण चटई अंथरून त्यावर झोपायचं आहे. तसेच उपवास धरणाऱ्या महिलांनी 9 दिवस चप्पल घालू नये. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये तुम्ही जर दुर्गाष्टक, महालक्ष्मी अष्टक किंवा श्री सूक्त जर वाचत असाल किंवा मंत्र जर म्हणत असाल, तर हे म्हणत असताना स्त्रियांनी केस मोकळे सोडू नयेत. तसेच कपाळावर कुंकू किंवा टिकली लावूनच हा पाठ किंवा मंत्र म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण नवरात्रीच्या 9 दिवसात कोणकोणते नियम अवश्य पाळायला हवेत, जे नियम पाळल्यानं दुर्गा मातेची कृपा आपल्यावरती राहणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. त्याचबरोबर हे नवरात्रीचे व्रत करत असताना महिलांनी कोणत्या चुका करणं टाळायचं आहे आणि कोणत्या गोष्टींचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या गोष्टींचं पालन केल्यानं त्यांना व्रताचे फळ प्राप्त होणार आहे. तर याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून ही माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.